राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना सुद्धा निमंत्रण मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। दिल्लीतल्या एका वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण केलं जात आहे। तर या संदर्भामध्ये दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती मिळालेली आहे। उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळण्याची सध्या चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यावर चर्चा सुरू झालेली आहे, काय माहिती आहे? प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना हे निमंत्रण देण्यात येणार असल्याची चर्चा सातत्यानं केली जात होती। त्यामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण दिलं जाणार की नाही याबाबत सातत्याने चर्चा सुरू होत्या। कारण समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशमधील अत्यंत महत्वाचा पक्ष म्हणून पाहिला जातो आणि दुसरीकडे जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि त्यांची सातत्याने राम मंदिरासंदर्भात राहिलेली भूमिका ही सातत्याने चर्चेत राहिलेली। मात्र 22 जानेवारी होणाऱ्या या सोहळ्याला या दोन्ही पक्षांना निमंत्रण नसल्यानं राज्यामध्ये संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती। दुसरीकडे आज अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी देखील या संदर्भात आम्ही स्वतः तिथे जाऊ असं म्हटलं होतं। त्यामुळं आता प्रशासनाच्या वतीनं जे नॅस कमिटी आहे त्यांच्या वतीनं या संदर्भात विचार सुरू आहे आणि या दोन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात चर्चाही झाल्या आहेत। अंतिम निर्णय जोपर्यंत त्यांना निमंत्रण मिळत नाही तोपर्यंत आपल्या समोर येईल। मात्र प्राथमिकपणे जी माहिती आपल्याला एका विश्वसनीय नेत्यांनी सांगितलेली आहे त्या दोनही नेत्यांना हे निमंत्रण पाठवलं जाणार आहे। देशातील राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखांना हे निमंत्रण पाठवलं जाण्याची चर्चा सुरुवातीला होती। त्यानंतर आता जी माहिती समोर येत आहे त्यानुसार उद्धव ठाकरे त्याचबरोबर जर पाहिलं तर अखिलेश यादव दुसरीकडे काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण असेल अशी संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या। मात्र मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा प्रोटोकॉल वेगळा असतो आणि हा प्रोटोकॉल सांभाळताना त्यांची सिक्युरिटीची संख्या पाहता एक जिगरीचं काम होईल। त्यामुळं या दोनही म्हणजे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना निमंत्रण धाडलं जाणार नाहीये। मात्र ह्या देशातील हे दोन बडे जे नेते आहेत यांना निमंत्रण दिलं जाणार असं आता बोललं जात आहे। त्याचबरोबर आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने शिंदे गटाचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांना हे निमंत्रण दिलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं जाणार नाही असं स्पष्ट केलं गेलेलं आहे। मात्र मुख्यमंत्री जरी असले तरी शिंदे एका पक्षाचे आता इलेक्शन कमिशननी त्यांना पक्ष दिल्यामुळे ते प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना देखील निमंत्रण दिलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तशी वरिष्ठ स्तरावरती चर्चा देखील सुरू आहे। आता या नेत्यांना निमंत्रण मिळतंय का हे पाहणं महत्वाचं आहे। नक्की शिवाजी, त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।